गोंदिया में राष्ट्रवादी नेता प्रफुल्ल पटेल ने बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा है कि पार्टी की कमान सुनेत्रा पवार के हाथ में है और राज्य में रहने वालों के लिए मराठी भाषा सीखना जरूरी है। गोंदिया में मीडिया से बातचीत के दौरान प्रफुल्ल पटेल ने राष्ट्रवादी कांग्रेस की मौजूदा स्थिति और भविष्य को लेकर स्पष्ट रुख रखा। उन्होंने कहा कि अजित पवार के बाद अब पार्टी की जिम्मेदारी सुनेत्रा पवार संभाल रही है और उनके नेतृत्व में संगठन आगे बढ़ रहा है। परिवार से जुड़े विवादों में पार्टी नहीं पड़ेगी, ये भी उन्होंने साफ किया। इसके साथ ही मराठी भाषा को लेकर भी पटेल ने अहम टिप्पणी दी है। उन्होंने कहा है कि जो लोग महाराष्ट्र में रहते हैं, खासकर ऑटो और टैक्सी चालक, उन्हें मराठी भाषा आना जरूरी है ताकि आम जनता से संवाद बेहतर हो सके। उन्होंने अन्य राज्यों का उदाहरण देते हुए कहा कि वह स्थानीय भाषा को महत्व दिया जाता है, वैसे महाराष्ट्र में भी मराठी का ज्ञान आवश्यक है। ऐसा आहे की अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून आम्ही आमची एक वेगळी भूमिका तेव्हापासून आम्ही स्वीकारलेली आहे। आम्ही काय परिवाराच्या वादामध्ये काय पडू इच्छित नाही। आम्ही आमचा पक्ष चालवून राहिलो। दादाच्या आकस्मिक निधनाच्या नंतर सुनेत्रा वहिनी पवार ते आमचे अध्यक्ष आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली आमचा पक्ष आम्ही चालवून राहिलेलो आहोत। आणि म्हणून इतर काही गोष्टी कोणी काय बोलत असतील, काही कोणी उत्तर प्रत्युत्तर दिलं, त्या भानगडीत त्या वादात आम्ही पडू इच्छित नाही। जो आपल्या राज्यामध्ये राहणारा व्यक्ती असेल आणि खास करून ज्यांचा सामान्य नागरिकांशी त्यांचा संपर्क राहतो आणि खास करून ऑटो चालक असो, टॅक्सीवाले असो, त्यांना आपल्या या राज्याची भाषा, आपली मातृभाषा मराठी ते शिकलीच पाहिजे ही आणि महत्त्वाची गोष्ट आहे। इतर राज्यामध्ये आपण जातो किमान चर्चा करण्यासाठी पुरती तर त्या स्थानिक भाषा लोक बोलत असतात। तेवढं तरी आपल्या या जन म्हणजे सुविधाचा हा एक काम आहे। त्यामध्ये त्या आपले रिक्षा चालक असो, टॅक्सीवाले असो, त्यांना मराठी भाषेचा ज्ञान असलं पाहिजे।